नमस्कार फॅमिली, मी रीमा आणि माझ्या या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज पण एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि रोजच्याप्रमाणे मी सकाळी पोचली आहे कामावर. तर सर्वात आधी तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी तुम्हाला शिवजयंती स्पेशल व्लॉग दाखवणार आहे. आज शिवजयंतीनिमित्त मी घरी काय केलं, कामावर काय केलं आणि कसं मी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिल्या कामावर पोचली आणि मस्त महाराष्ट्रीयन स्टाईलचे पोहे बनवले. ह्यात कांदा, बटाटा, खूप सारी कोथिंबीर आणि शेंगदाणे टाकलेले होते. त्यानंतर भेंडीची भाजी बनवली. भेंडीच्या भाजीत कांदा, मिरची, खूप सारी कोथिंबीर टाकलेली. अजिबात चिकट नसलेली क्रिस्पी अशी ही भेंडीची भाजी बनवलेली. तुम्ही भेंडीची भाजी कशी बनवता मला कमेंट करून सांगा. त्यानंतर बनवलेली आहे ही राजगिऱ्याची रोटी, राजगिऱ्याची चपाती म्हणू शकता. बीटरूट टाकलेला आहे. मस्त लालबुंद मऊ सॉफ्ट अशी ही चपाती बनवलेली आहे. तर चला आता स्वयंपाक रेडी आहे, आपण पटापट टिफिन भरून घेऊया. तर रोजचं माझं हे काम असतं. स्वयंपाक झाल्याच्यानंतर टिफिन पॅक करायचा, किचन क्लीन करायचं, टोडूला नाश्ता द्यायचा आणि दुसऱ्या कामावर जायचं. तर रोजचं माझं हे डेली रुटीन आहे. पण आजच्या या डेली रुटीनमध्ये नवीन काहीतरी मी तुम्हाला दाखवणार आहे. घरचा पण व्हिडिओ दाखवणार आहे. त्यानंतर मी माझ्या आहोंबरोबर कुठे गेली आणि आज शिवजयंती आहे. त्याचबरोबर आज आहे संकष्टी चतुर्थी. तर माझा आहे उपास. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मी जाणार आहे बाप्पाच्या मंदिरात. तर ते देखील तुम्हाला मी व्हिडिओतनं दाखवणार आहे. बघा ना, टिफिन पॅक झाल्यानंतर पपई द्यावी म्हटलं टिफिनमध्ये. तर पपईचं वरून साल असं चिकट झालेलं. तर मला असं वाटलं पपई पिकली आहे काय जास्त, खराब होऊ नये म्हणून मी ती कापली आणि ती कच्ची निघाली, पूर्ण पिकलेली नव्हती. तर सरांनी तरी खाल्ली, अर्धी परत आणली. तर बघा, काचेच्या टिफिनमध्ये मी पपई काढली. त्यानंतर मला आठवलं, अरे मला तर दही पण पॅक करायचं आहे. मग दहीसाठी काचेचा टिफिन पाहिजे म्हणून मग मी पपई दुसऱ्या टिफिनमध्ये ट्रान्सफर केली आणि या काचेच्या टिफिनमध्ये मी दही पॅक केलं. अशा प्रकारे दहीचा डबा भरला, फ्रूट जे कट केलेलं त्याचा डबा भरला, चपातीचा म्हणजेच राजगिरा रोटीचा, भाजीचा आणि जे आपण पोहे बनवले त्याचा टिफिन, असे सगळे टिफिन पॅक केले. टिफिन बॅगेमध्ये भरल्यानंतर मी पटापट किचन क्लीन करून घेतलं. मी बरेच व्हिडिओ बघितले आणि बरेच ठिकाणी मला कमेंट पण आले, रीमा तू जसा स्वयंपाक झाल्यानंतर एवढं व्यवस्थित किचन वगैरे क्लीन करते ना, कोणच करत नाही. मला असं वाटतं की आपण प्रत्येकजणी ज्या ज्या स्वयंपाकघरामध्ये काम करतो ना, त्याने आपलं आपलं काम झाल्यावर जर किचन स्वच्छ ठेवलं तर हायजीन पण राहतं. आणि मला तर माझं किचन खूप स्वच्छच आवडतं. मी माझ्या किचनवर माझा स्वयंपाक झाला, माझं काम झालं की मी लगेचच ते क्लीन करून घेते. त्यामुळे मग मी कामावर जाते ना, तिकडचं किचन पण मी असं क्लीनच ठेवते. किचन क्लीन करून झाल्याच्यानंतर टोडूला अंडं दिलं. त्यानंतर पर्स अडकवली आणि मी निघाली दुसऱ्या कामावर. व्हिडिओ जरा फास्ट फॉरवर्ड केला आहे, नसता केला तर खूप मोठा झाला असता, त्यामुळे व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे. तर अशा प्रकारे मी दुसऱ्या कामावर पोचली. चला मग तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय करते. कामावर तर मी आली आहे, पण मी विचार करते संध्याकाळी कुठे कुठे जाणार आहोत. कारण मी आणि आहो म्हणजेच माझे मिस्टर, आम्ही जाणार आहोत बाहेर संध्याकाळी. तर तुम्हाला दाखवते आम्ही कुठे जाणार आहे. तर इकडे मी रात्रीचा भात होता तो फोडणी टाकला, रात्रीची चपाती होती ती फोडणी टाकली. त्यानंतर बीट बॉईल करून त्याचे असे पीस गोल गोलमध्ये कट केले. त्यानंतर इथे बनवलेला आहे पुलाव. ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे फ्लावर, बीन्स, कॅप्सिकम, बटाटा, कांदा, टॉमॅटो असा मी मस्त कुकरमध्ये पुलाव केलेला आहे. ज्या ज्या घरी मी काम करते ना, तिथे त्यांच्या टेस्टच्या हिशोबाने त्यांना जसं आवडतं तसं करते. तर इकडचं माझं सगळं काम झालं आहे. सगळं जेवण मी ट्रान्सफर करून घेतलं आहे. कुकर रिकामी केला आहे, कढया रिकामी केल्या आहेत, सगळे भांडे घासून पुसून जागेवर ठेवलेत आणि आता मी निघाले तिसऱ्या कामावर. तिसऱ्या कामावर आली आणि ह्या बिल्डिंगच्या खाली आहे ना, मला हे काका दिसले. तर हे म्हणत होते वासुदेव आला रे, वासुदेव आला. आपल्या लहानपणाची आठवण आली. कसं माहिती आहे,
आपल्या लहानपणी असेच यायचे आणि असं गाणं गायचे, वासुदेव आला वासुदेव आला, आणि ते अशी बिल्डिंगच्या खाली उभे होते. एक दोघं जणं त्यांनी बघत होते, पण बाकीचे लोकं त्यांना दुर्लक्ष करत होते. तर अशी म्हणजे अशी व्यक्ती मी खूप वर्षांनी पाहिली आणि मुंबईमध्ये तर दिसणं शक्यच नाही आहे. पण मी मुंबईत पाहिली, मला खूप छान वाटलं. हे काका बिल्डिंगकडे डोळे करून बघत होते, की कोणीतरी ह्यांच्या गाण्याला काहीतरी म्हणजे रिस्पॉन्स देईल, ह्यांच्याशी बोलेल किंवा ह्यांना काहीतरी मिळेल. पण कोणीच ह्यांना रिस्पॉन्स देत नव्हतं. शेवटी मी माझ्या पर्समधनं $5चा काढला आणि त्यांच्या हातात दिला. त्यांच्या तोंडून एकच शब्द निघाला, बाळा सुखी राहा. खूप छान वाटतं ना, जेव्हा कोणाच्या तोंडून तरी आपल्यासाठी आशीर्वाद निघतो. मुळात ती व्यक्ती जेव्हा अनोळखी असते, त्या व्यक्तीशी आपलं कुठलंच नातं नसतं, कुठलाच संबंध नसतो आणि ते एवढ्या गोड आणि साध्या पद्धतीने आपल्याला बोलतात, बाळा सुखी राहा. जशी तुम्ही माझी फॅमिली आहात, तुमच्याकडनं पण मला असे खूप आशीर्वाद येतात, रीमा तू सुखी राहा, तू खूप आनंदात राहा. तर मला त्यावेळेला पण खूप आनंद होतो. तर बघा, तिसऱ्या कामावर पोचली. इकडे व्हिडिओ शूट करायला परमिशन नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ शूट करत नाही. तिसरं काम केलं, तुम्हाला बाय बाय केलं, त्यानंतर घरी आली. संध्याकाळी मिस्टरांबरोबर बाहेर पडली, देवी मातेचं दर्शन घेतलं. आम्ही आलेलो ॲक्च्युली दुसऱ्या कामासाठी, पण मग आम्ही म्हटलं की आज संकष्टी चतुर्थी आहे, तर चला आपण बाप्पाचं दर्शन घेऊया. रस्त्यातच शिवनेरी गणेश मंदिर लागतं. तिकडे जाण्याआधी हे देवीचं मंदिर आहे. तुम्ही जर घाटकोपर विभागात राहत असाल तर तुम्हाला माहितीच असेल. तर देवीच्या पाया पडल्या. गर्दी वगैरे नव्हती. खूप शांत आणि खूप समाधान वाटतं मंदिरात आल्यावर. जसं स्वामींच्या मठात गेल्यावर समाधान, शांतता वाटते ना, तसं कुठल्याही देवळात जा, तिथे देवाचं स्थान असतं ना, तिथे आपल्याला खूप समाधान वाटतं, खूप शांतता वाटते. त्यानंतर ह्याच मंदिरामध्ये शिवलिंग आहे, त्याचं दर्शन घेतलं. बम बम भोलेचं दर्शन घेतलं. ओम नमः शिवाय म्हटलं. त्यानंतर इथे शनिदेवाची मूर्ती आहे, त्याचं दर्शन घेतलं. मारुतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर तुळशी मातेचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो पुढे जायला. तर मिस्टर माझा व्हिडिओ काढत होते. मी त्यांना म्हटलं तुम्ही व्हिडिओ काढा. नंतर आम्ही पुढे येत होतो, तर बघू शकता तुम्ही असं मस्तपैकी आमचं छानपैकी दर्शन झालं. त्यानंतर असं रस्त्यातनं आम्ही दोघं चालत चाललेलो. उपास होता, स्वयंपाक झाला होता. चंद्रोदय 9:20चा होता, त्यामुळे घरी जाऊन फक्त नैवेद्य दाखवायचं होतं. स्वयंपाक झाल्यामुळे आम्ही दोघं असं भटकत होतो. सगळ्या ठिकाणचे दर्शन घेतले. शिवजयंती असल्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं पण दर्शन घ्यायचं होतं. तर मग रस्त्यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. आणि मीच नाही हां, माझे मिस्टर पण छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतात. ते आपले आराध्य दैवत आहेत. त्यांच्या मनात पण ह्यांच्याविषयी खूप श्रद्धा आहे. तर त्यांनीसुद्धा दर्शन घेतलं. माझ्याबरोबर देवीच्या मंदिरात आले, पण त्यांनी व्हिडिओ शूट केला. पण इथे मला ते स्पेशली म्हटले, रीमा तू पकड मोबाईल, मला पण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. मी मस्त इथे बघा ना किती छान केलेलं आहे. आणि मी चप्पल वगैरे काढली, आतमध्ये मस्तपैकी महाराजांचं दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं. गाणी पण खूप छान छान चालू होती छत्रपती शिवाजी महाराजांची. गाणी ऐकत ऐकत मस्त दर्शन घेतलं. त्यानंतर मी दर्शन घेतल्यानंतर माझ्या मिस्टरांनी पण दर्शन घेतलं आणि मग अशा प्रकारे आम्ही इकडून निघालो आणि पुढे आम्ही मग गणपती मंदिरात गेलो. तर तुम्ही बघू शकता, इथे आम्ही छानपैकी दर्शन घेतलं. दिवस अजून मावळला नव्हता आणि चंद्रोदय उशिरा होता, त्यामुळे आम्ही चाललेलो तुरू चालत. तर अशा प्रकारे रस्त्यातनं आम्ही जास्वंदी आणि दुर्वा घेतला. त्यानंतर आम्ही मोदक पण घेतलं ह्या दुकानातनं आणि मग आम्ही गेलो शिवनेरी गणेश मंदिरात, जे आहे घाटकोपरमधलं जागृत देवस्थान. तसं बघायला गेलं तर बाप्पाचं जसं जागृत देवस्थान आहे, तसं स्वामींचंसुद्धा जागृत देवस्थान आहे आणि मला त्याची प्रचिती मिळालेली आहे. तर तुम्ही बघू शकता, हे मोदकचं पॅकेट घेतलं मी आणि नंतर आम्ही दोघं नवरा बायको मंदिरात गेलो. मस्त असं बाप्पाचं दर्शन घेतलं. तुम्हाला पण दर्शन दाखवते मी. तुम्ही पण बाप्पाचं दर्शन घ्या. तर हे बघा, आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हां, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर बघू शकता तुम्ही, मस्त असं गणपतीचं दर्शन झालं. आम्ही 5 मिनटं इकडे बसलो, प्रसाद घेतला, त्यानंतर मी प्रदक्षिणा मारल्या आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो.
तर खूप छान वाटलं संकष्टी चतुर्थीचा दिवस. घरी आल्यानंतर उपास सोडायलाच बसलेलो की आमच्या घरासमोरून आहे ना हे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे ना अशी हे निघालेली रथ निघालेलं. तर खूप छान असं तिथे वाजवत होते आणि असे बघा वाजवत होते आणि त्यानंतरनं ढोल ताशा वाजत होता. त्यानंतर मागे रथामध्ये ना छत्रपती शिवाजी महाराज बसलेले, सोबत संभाजी महाराज पण होते आणि मग हे खूप छान वाटत होतं बघायला. पण मला खाली जाता आलं नाही कारण मी ताट वाढून घेतलं होतं आणि उपासच सोडत होती आणि हे दिसलं पण माझ्याकडनं राहवलं नाही गेलं, म्हणून मी माझ्या घराच्या गॅलरीतनंच हा व्हिडिओ शूट केला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही किती छान वाटते ना ही लाईटिंग वगैरे. आता ह्याच्या मागे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जे आहेत ना ते रथामध्ये बसलेले ते पण दिसणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हो, आजकाल माझ्या व्हिडिओना व्ह्यूज नाही येते तर प्लीज मला सपोर्ट करा. माझे व्हिडिओ ना जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण लाईक आणि सबस्क्राईब तर फ्री आहे ना, तर तुम्ही तुमच्या बहिणीसाठी एवढं नाही करू शकत का? तर हे बघा किती छान सजवलं आहे रथ आणि हे बघा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. तर खूप छान वाटलं हे बघून. एकदम मी मराठी, मी महाराष्ट्रीयन, मी महाराष्ट्रात राहते ह्याचा खूप गर्व वाटतो मला. आणि असा होता हा आजचा दिवस. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया. बाय.